नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी इतिहास व राज्यशास्त्र. मागील प्रकरणात तुम्ही विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्था आणि त्यांचे असणारे योगदान यांचा अभ्यास विज्ञान आणि तंत्रज्ञान या पाठात केलेला आहे. आज आपण उद्योग व व्यापार हा प्रस्तुत पाठ पाहणार आहोत. आपण भारताने उद्योग आणि व्यापार क्षेत्रामध्ये काय प्रगती केली आहे याचा विस्तृत अभ्यास या पाठात करणार आहोत. स्वातंत्र्यानंतर पायाभूत उद्योगांची निर्मिती करणे किती आवश्यक होते. उद्योग निर्मिती करत असताना त्यासाठी लागणारे महत्त्वाचे घटक, सर्वात महत्त्वाचे म्हणजे वित्तपुरवठा आवश्यक असतो. अनेक सोयीसुविधा पुरवाव्या लागतात. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील उद्योग व व्यापार याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी 1948 मध्ये भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आली. त्यानंतर 1954 मध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक होण्यासाठी भारतीय औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतातील काही जे महत्त्वाचे उद्योग आहेत त्या महत्त्वाच्या उद्योगांचा अभ्यास करणार आहोत. त्यापैकी पहिला म्हणजे वस्त्रोद्योग, रेशीम उद्योग, ताग उद्योग, हस्तशिल्प, वाहन उद्योग, सिमेंट उद्योग, चर्मोद्योग, मीठ उद्योग, सायकल उद्योग आणि खादी व ग्रामोद्योग यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. ह्या उद्योगांचा विस्तार कसा झाला, देशाने या उद्योगांना चालना देऊन अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले याची सर्व माहिती आपण आज पाहणार आहोत. त्यातील पहिला उद्योग आहे वस्त्रोद्योग. देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनामध्ये वस्त्रोद्योगाचा वाटा सुमारे 14% आहे. वस्त्रोद्योगात यंत्रमाग उद्योग, हातमाग उद्योग यांचा समावेश होतो. हातमाग उद्योग हा श्रमप्रधान आहे. टेक्स्टाईल कमिटी ॲक्ट 1963 नुसार वस्त्रोद्योग समितीची स्थापना करण्यात आली. देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यातीसाठी तयार केलेल्या जाणाऱ्या वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करण्याचं काम ही समिती करते. म्हणजे कोणती वस्त्रोद्योग समिती करत असते. ह्या उद्योगांचा विस्तार पाहायचा असेल आपल्याला तर वस्त्रोद्योग हा मोठा उद्योग मानण्यात आलेला आहे आणि हे कष्टाचे काम आहे. भारतामध्ये जे वेगवेगळे राज्य आहेत त्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी वस्त्र वापरली जातात. त्यानुसार वस्त्रोद्योगाला चालना मिळत आहे. तसेच परदेशात सुद्धा भारतीय वस्त्रांना चांगली मागणी आहे. त्यामुळे वस्त्रोद्योग हा एक महत्त्वाचा उद्योग मानला जातो. पुढचा उद्योग जो आहे तो ताग उद्योग, त्यालाच आपण ज्यूट असं म्हणतो. ताग उत्पादनात भारत प्रमुख देश आहे. भारतातून मोठ्या प्रमाणावर ताग उत्पादनाची निर्यात होत असते. तागापासून कापड, गोणपाट, दोरखंड किंवा मग सुतळी, काथ्या, डोअरमॅट अशी उत्पादने घेतली जातात. आणि भारतामध्ये पश्चिम बंगाल हे राज्य ताग उद्योगाचे प्रमुख केंद्र मानले जाते. आता ही जे डोअरमॅट, सुतळी, काथ्या, दोरखंड, गोणपाट ह्या ज्या वस्तू आहेत ह्या वस्तूंची विदेशामध्ये निर्यात केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल भारतातील पहिली ताग गिरणी ही पश्चिम बंगाल येथील रिष्ट्रा येथे स्थापन करण्यात आलेली आहे. त्याच्या पुढचा उद्योग जो आहे तो रेशीम उद्योग. हा रेशीम उद्योग जो आहे तो वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत या उद्योगाचे काम चालते. रेशमी किड्याच्या जाती आणि तुतीच्या झाडांवरील संशोधन बंगळुरू येथील सेरीबायोटिक रिसर्च लॅबोरेटरीमध्ये केले जाते. हा उद्योग प्रामुख्याने कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये केला जातो ते बघा. कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर ही प्रामुख्याने राज्य आहेत. तसेच उद्योगांचा प्रसार जो आहे तो आदिवासी बहुल राज्यामध्ये केला जातो.
म्हणजेच आदिवासी बहुल राज्यात रेशीम उद्योगाचा प्रसार केला जात आहे. तसे प्रयत्न वस्त्रोद्योग मंत्रालयामार्फत केले जात आहेत. त्याच्या पुढचा जो उद्योग आहे तो हस्तशिल्प. यामध्ये अधिक रोजगार मिळवता येतो, शिवाय कमी गुंतवणूक असते, परंतु या उद्योगामध्ये श्रम हे जास्त असते, म्हणजेच हे प्रधान क्षेत्र आहे. हस्तशिल्प आपण म्हणजे काय, तर जे आपण हँडीक्राफ्ट वस्तू म्हणतो ते हँडीक्राफ्ट वस्तू म्हणजेच हस्तशिल्प होय. या वस्तूंना जगभरातून मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते. हा जो उद्योग आहे तो निर्यातीला प्राधान्य आणि अधिक परकीय चलन यामुळे हस्तशिल्प क्षेत्रात शिल्पकारांना रोजगार मिळतो. ग्रामीण व शहरी क्षेत्रातील कारागिरांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी दिल्ली हाट यासारखी मार्केट यंत्रणा अनेक शहरामध्ये सुरू केलेली आहे. त्यामध्येच आपलं मुंबई हे एक शहर आहे. पुढचा जो उद्योग आहे तो वाहन उद्योग. जगामध्ये जे प्रमुख वाहन उत्पादक देश आहे त्यामध्ये भारत हा एक प्रमुख देश आहे. वाहन उत्पादनामध्ये भारत प्रमुख देश आहे. भारतातून जवळजवळ 40 देशांना वाहनांची निर्यात केली जाते. भारतातील वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले आहे. आता हे सनराईज क्षेत्र का म्हटले आहे, तर जवळजवळ भारतातील ट्रॅक्टर उद्योग जगात सर्वात मोठा असून जगाच्या 1/3 ट्रॅक्टर उत्पादन भारतात होते. आणि भारताचे हे ट्रॅक्टर खालील म्हणजे पुढच्या देशांमध्ये जातात, ते म्हणजे तुर्कस्तान, मलेशिया आणि आफ्रिका खंडातील देशांना हे ट्रॅक्टर निर्यात केले जातात असे आपल्या लक्षात येईल. आणि ह्यावरून 1/3 ट्रॅक्टरचे उत्पादन भारतात होते. यावरून आपल्या असे लक्षात येईल की ह्या उत्पादनाची व्याप्ती किती मोठी आहे. पुढचा उद्योग जो आहे तो सिमेंट उद्योग. बघा, शहरीकरण जे आपण म्हणतो, शहरीकरण जे वेगाने वाढले आहे किंवा चालले आहे त्यासाठी सिमेंट महत्त्वाची भूमिका बजावते. सिमेंटमुळे मोठमोठे टॉवर्स उभे आहेत किंवा मोठमोठ्या बिल्डिंग उभ्या आहेत. आपण आज पाहतो की मोठमोठे फ्लायओव्हर्स उभे राहतात, ते फक्त सिमेंटमुळे. म्हणजेच जगातील शहरीकरण झपाट्याने वाढले आहे आणि देशाच्या विकासात भर पाडण्याचे काम हा सिमेंट उद्योग करत आहे. मग गृहनिर्माण आणि पायाभूत संरचनेच्या विकासात सिमेंट उद्योगाची महत्त्वाची भूमिका आहे. तंत्रज्ञानाबाबत सर्वाधिक प्रगत उद्योगांपैकी हा एक उद्योग आहे. सध्या भारत हा जगात सिमेंट निर्मितीत महत्त्वाचा देश आहे. पुढचा उद्योग जो आहे तो चर्मोद्योग. भारतातील हा एक मोठा उद्योग असून निर्यात जास्त केली जाते आणि चामडे व पादत्राणे यांची मोठी निर्यात केली जाते. तसेच आग्रा, कानपूर, कोल्हापूर येथे मोठमोठे उद्योग चालू आहेत. पुढील उद्योग आहे चर्मोद्योग. हा सुद्धा एक मोठा उद्योग आहे. श्रमप्रधान उद्योग म्हणून याच्याकडे पाहिले जाते आणि खूप मेहनतीचे काम आहे. म्हणजे ते लेदरचे प्रोडक्शन ह्याच्या द्वारे केले जाते आणि इथे निर्यातीला मोठा वाव आहे. महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं आपण तर कोल्हापूर येथे कोल्हापुरी चप्पल बनवली जाते, ती पण लेदरपासूनच, आणि परदेशात ही चप्पल पाठवली जाते. तसेच कानपूर, आग्रा येथेही उद्योग मोठ्या प्रमाणात होतो. आता आपल्याला माहिती आहे की जे आपण वॉलेट म्हणतो किंवा लेडीज पर्स किंवा शूज ह्यांचा यामध्ये समावेश होतो. म्हणजे हे सगळे लेदरपासून बनवलेले आहेत. पुढचा उद्योग जो आहे तो मीठ उद्योग. भारताला सगळ्यांना माहिती आहे की भारताला पूर्व आणि पश्चिमेला समुद्रकिनारा लाभलेला आहे. गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी अशी मिठागरे आहे आणि भारत हा सध्या मीठ उद्योगातील प्रमुख देश आहे. भारतात मिठाचे वार्षिक उत्पादन जर आपण पाहिले तर 200 लाख टन होते आणि त्याच मानाने आयोडीनयुक्त मिठाचे उत्पादन जवळजवळ 60 दशलक्ष टन इतके होते. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की भारतामध्ये मिठाचं प्रमाण हे किंवा मीठ उद्योग हा
किती मोठा आहे. त्याच्या पुढचा उद्योग म्हणजे सायकल उद्योग. सायकल उत्पादनात सुद्धा भारत अग्रेसर आहे. भारतामधील पंजाब हे राज्य आणि तामिळनाडू या 2 राज्यांमध्ये सायकलीचे उत्पादन होते. तसेच लुधियाना हे शहर देशातील प्रमुख सायकल उत्पादन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. आणि सायकलीची जी निर्यात आहे ती कोणकोणत्या देशांमध्ये होते तर नायजेरिया, मेक्सिको, केनिया, युगांडा, ब्राझील या देशांना सायकली निर्यात करता म्हणजे सायकली निर्यात केल्या जातात. त्याच्या पुढचा जो उद्योग आहे तो खादी व ग्रामोद्योग. ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती वाढविणे हा एक महत्त्वाचा उद्देश ग्रामोद्योग आयोगाचा होता. मग ग्रामीण भागातील औद्योगिकरणास चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाची स्थापना करण्यात आली. ग्रामीण क्षेत्रातील पारंपरिक उद्योग, हस्तोद्योग, कुटीरोद्योग तसेच स्थानिक स्तरावर उपलब्ध असलेली साधनसंपत्ती व मनुष्यबळ उपयोगात आणणाऱ्या ह्या लघु उद्योगांचा विकास करण्यात आला व रोजगार निर्मितीच्या माध्यमातून खेडेगावांना स्वावलंबी बनवले. आणि ही या आयोग स्थापनेमागची प्रमुख उद्दिष्ट होती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना का करण्यात आली, त्यांचा हेतू काय होता, तसेच भारतामध्ये प्रमुख उद्योग वस्त्रोद्योगाचा देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये 14% वाटा आहे हेही अभ्यासले. तसेच रेशीम उद्योगासाठी बंगळुरू येथे सेरीबायोटिक रिसर्च लॅबोरेटरीची स्थापना करण्यात आली. वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र का म्हटले जाते हेही आपण अभ्यासले. आता ही जी वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र का म्हटले जाते ही तुम्हाला गाळलेली जागा विचारली जाते. तसेच 200 लाख टन मिठाचे उत्पादन एकट्या भारत देशात होते. त्यापैकी आयोडीनयुक्त मिठाचे उत्पादन 60 लाख टन होते. तसेच खादी व ग्रामोद्योग यामध्ये पारंपरिक उद्योग, हस्तोद्योग यांना सहाय्य करण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाची स्थापना झाली.